पंचायत राज विकास मंच अखिल भारतीय सरपंच परिषद तर्फे ग्रामपंचायत अधिकारी व सरपंच यांच्याविषयी चुकीचे रील्स व खोटी माहिती इंस्टाग्राम सोशल मीडियावर प्रसारित करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करा। अखिल भारतीय सरपंच परिषदेकडून धुळे जिल्ह्याचे एसपी यांना निवेदन देण्यात आले। त्यात त्यांनी सांगितले की सोशल मीडियावर इंस्टाग्राम रील तयार करणारे व ग्रुप ॲडमिन कुठल्याही विषयाची सविस्तर माहिती न घेता फक्त फेमस होण्यासाठी चुकीचे माहितीचे रील्स बनवतात। चोरून व्हिडिओ बनविणे, कुठल्याही कागदपत्राची पूर्ण चौकशी न करता सोशल मीडियावर टाकत असतात। त्यामुळे गावात मीटिंग असो की ग्रामसभेचे आयोजन असो त्यात त्यांना काही माहीत नसतं। काल जळगाव जिल्ह्यात पारोळा तालुक्यातील शिवरे गावात ग्रामसभेमध्ये अत्यंत दुर्दैवी घटना झालेली आहे। त्यात ग्रामपंचायत अधिकारी PN पाटील यांचा अशा मानसिक त्रासामुळे काल दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। त्यांच्या कुटुंबावर अतिशय दुःखाचा डोंगर कोसळलेला असून त्यांचे पोरके झालेले कुटुंब पूर्ण उद्ध्वस्त होऊन गेले आहे। प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलेला आहे। सोशल मीडिया इंस्टाग्राम याच्यामुळे जर कोणाचा जीवितास धोका होत असेल तर आपण आपल्या स्तरावर ग्रुप ॲडमिन व रील्स बनवणारे व खोटी माहिती सोशल मीडियाद्वारे गावागावात सांगणारे व प्रसारित करणारे यांच्यावर गावातील पोलीस पाटील व आपल्या हद्दीतील पोलीस स्टेशनद्वारे लक्ष ठेवण्यास सांगून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी। गावगाडा चालवताना सर्वच ग्रामपंचायत अधिकारी व सरपंच भ्रष्ट असतात असे नाही, त्यामुळे अशा काही उपद्रवीय व समाजकंटकांवर कारवाई करण्यात यावी। याबाबतचे निवेदन देताना राजेश गुलाबराय पाटील, जिल्हाध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी, उपसरपंच वडजाई, मनीषा खैरनार, संतोष राजपूत, मानसी देवरे, गायत्री देवी जयस्वाल, सरपंच नेर, निलेश सोनवणे, रुपाळी पाटील, कविता पाटील, भारती पाटील आदी उपस्थित होते। सरपंच परिषद व धुळे जिल्हा सरपंच संघटना मार्फत आज आम्ही पोलीस अधीक्षक धुळे जिल्हा यांना निवेदन देण्यात आलेले आहे की जळगाव जिल्ह्यात घटना झाली। पारोळा तालुक्यात शिवरे गावाला ग्रामपंचायत अधिकाऱ्याचा अतिशय दुर्दैवी मृत्यू झालेला असून तशीच घटना आपल्या धुळे तालुक्यात होऊ नये, तिथं चुकीचे रील्स बनवणे, चुकीचे इंस्टाग्रामला फोटो टाकणे आणि कुठलीही माहिती नसताना खोटी माहिती आपण प्रसारित करतो। काही तरुण मंडळी असो, गावकरी लोक असत, लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला माहिती मागण्याचा अधिकार आहे, आमचं त्याच्यावर बंधन नाहीये। पण चुकीचे रील्स टाकून सरपंच, ग्रामसेवक, पंचायत अधिकारी यांना बदनाम करू नये अशी आमची काही माहिती देत असेल चुकीची तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली पाहिजे। आणि माझं प्रशासनाला सांगणं आहे, ग्राम विकास विभागाला, की आपण असं परिपत्रक काढून म्हणजे गावगाडा व्यवस्थित चालावा, गावाचा विकास जर करायचा असेल तर आपण सरपंच व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे, तरच गावगाडा व्यवस्थित चालणार आहे। हे आपण शासनाने दखल घेतली पाहिजे। आणि प्रशासनामध्ये पण असं चाललेलं आहे की अधिकाऱ्यांपर्यंत पत्र जाण्याच्या अगोदर तक्रारदाराकडे पत्र असतं आणि त्याच्यामुळे ते इंस्टाग्राम व फेसबुकला जातं, त्याच्यातून चुकीचे संदेश होतात आणि गावोगावी चुकीची माहिती जाते। याच्यात सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी बदनाम होतात आणि त्यांच्यामुळे असे कुटुंब बरेच उद्ध्वस्त होत आहे, त्यांची पोरकी झालेली आहेत। तर असं होऊ नये, कारण प्रत्येकाला कुटुंब आहे, संसार आहे, ते पण एक माणूस आहे, व्यक्ती म्हणून काम करतात, तर त्यांचा फायदा चुकीचा नाही घेतला पाहिजे। हा नंतर अवघ्या 2 मिनिटात गावकऱ्यांपर्यंत, लाभार्थ्यापर्यंत पोहोचतं, त्यामुळे ग्रामसभेचं बी प्रमाण कमी झालं पाहिजे अशी माझी शासनाला विनंती आहे।